कृष्णा नुसती बसून होती एका बारक्याशा तिपाईवर, एंट्रीची वाट पाहत. लक्ष नसल्याप्रमाणे निर्विकारपणे जाजमांच्या घड्यांकडे पाहत. बँडच्या संगीतावरून तिला कळत होते की रिंगणात घोडे दिसताहेत. पांढरे शुभ्र घोडे, एका पाठोपाठ एक 14 पांढरे घोडे. त्या घोड्यांवर स्वार झालेला राजबिंडा जयवंता. पाहता पाहता बसल्याचा उभा होणारा, उभ्या उभ्या दुसऱ्या धावत्या घोड्यावर उडी घेणारा, एकाच वेळी 3 घोड्यांचे लगाम हातात घेणारा, पुन्हा जमिनीवर उडी टाकणारा आणि डोळ्यांचे पाते लवते ना लवते तोच पाठीमागच्या घोड्यावर स्वार होणारा जयवंता. तांबड्या लाल सॅटिनचा भरजरी पोशाख चढवून राजपुत्राच्या रुबाबात वावरणारा जयवंता. कृष्णेने एक निश्वास सोडला जयवंताच्या नावाने. एकेकाळी तिला हा घोड्यांचा आयटम अतिशय आवडायचा. त्यासाठी ती स्वतःची सगळी तयारी लवकर आटपून तयार राहायची. गोंडपाटाचे आडोसे लावून तात्पुरत्या तयार केलेल्या ग्रीन रूममधून बाहेर पडून एका ठराविक जागी उभी राहायची. तिथून सारे रिंगण दिसत नसे, पण त्याचा एक कोपरा दिसायचा. त्या कोपऱ्यात क्षणाक्षणाला जयवंताचा घोडा येई. क्षणाक्षणाने तिचे मन उसळ्या घेई. बँडच्या तालावर नाचत राही. स्वतःला विसरून जाई, स्वतःला आणि स्वतःच्या आयटेमलाही. पण आता ते सारे संपले होते. सवयीने ती पोशाख करून वेळेच्या आधीच तयार राहू लागली होती, हे खरे. पण घोड्यांच्या आयटमचे संगीत सुरू झाले तरी ती काही बसल्या जागेवरून उठत नसे. संगीत ऐकू येतच राही. मिनिटाला टाळ्यांच्या फैरी झडतच राहत. पण कृष्णाच्या लेखी घोड्यांच्या कार्यक्रमाचे कौतुक संपले होते. त्या कार्यक्रमाचे आणि त्या कार्यक्रमाच्या सम्राटाचे, जयवंताचे. एकेकाळी रंगात आला असताना तिने त्याला आपली स्वप्ने ऐकवली होती. सर्कस सोडण्याची, संसाराची, मुलाबाळांची. त्यानेही गंमत म्हणून त्यात स्वतःचे रंग भरले होते. पण ते रंग रोज चेहऱ्याला थापल्या जाणाऱ्या रंगा इतकेच खोटे निघाले. हळूहळू लक्षात आले की जयवंता सर्कसमधल्या इतर पुरुषांपेक्षा वेगळा नाही. कृष्णेच्या मनात काहीतरी हल्ल्यासारखे झाले. जयवंता इतर पुरुषांसारखाच निघाला म्हणून तिने जयवंताला दोष दिला नव्हता. पण पुरुष आपल्याशी असे वागतात या कल्पनेनेच तिच्या पायाखालची भुई सरकली होती. सर्कसमधल्या पोरीला कशाला हवाय संसार, असे म्हणून जयवंता जणू तिच्या जगण्यावरच थुंकला होता. सगळ्यांना असेच वाटत असेल तर जगायचे कुणाच्या आधारावर. टाळ्यांचा मोठा कडकडाट झाला आणि बँड वाजायचा थांबला. जयवंताचा आयटेम संपला होता. जयवंताचे प्रकरण संपल्यानंतर काही दिवस कृष्णा खिन्न झाली होती, खट्टू झाली होती. पहिल्यांदा ट्रॅपिजवर काम करताना तिला असेही वाटले होते की द्यावे हात सोडून आणि सर्कसच्या रिंगणातच संपवावे आयुष्य. त्यातूनच या सर्कसचे वैशिष्ट्य म्हणून जाहिरात केली जायची की ट्रॅपिजच्या आयटममध्ये खाली जाळी धरली जात नाही. झुल्यावर कामे करणारा प्रत्येकजण मरणाशी सलगी करूनच कामे करतो. कृष्णेलाही वाटले होते की एक दिवस झुल्यावरून सरळ खाली सूर मारावा, थेट मरणाच्या वासलेल्या जबड्यात. नाहीतरी आणखी 4-2 वर्षात आपले शरीर झुल्यावरच्या कामाचे राहणारच नाही. कुठे फेकले जाऊ कुणास ठाऊक. एका परीने तेही मरणच. पण मोठ्या कष्टाने तिने तो विचार आवरला होता. किंबहुना सवयीनेच ती झुल्यावरचे हात कधी सोडू शकली नाही. आयटेम कधी होऊन गेला कळतही नसे आणि मग मरणाचा विचारही डोक्यातून कधी निघून गेला हे कळले नाही. हळूहळू ती पूर्वीसारखी हसू बोलू लागली, इतर मुलीत मिसळू लागली. पण कधीतरी मनात विचारही, आपले पुढे काय? झुल्यावरची कामे करण्याइतके शरीर चपळ राहिले नाही की नंतर काय? आत्ताच आपण निबर दिसू लागलो आहोत. मुळातल्या बेताच्या सौंदर्याला वय सहज जिंकील. मग काय, मॅनेजरची नाही तर रिंगमास्टरची भूक भागवीत त्याने फेकलेल्या तुकड्यांवर जन्म काढायचा. तो म्हणेल ते मुकाट्याने ऐकत, चाबकाच्या धाकातल्या गरीब जनावरांसारखे. पण कृष्णेला पडलेली काळजी लवकरच दूर झाली होती.
गरीब स्वभावाचा मायकेल सर्कशीत आल्यापासून मायकेलचा स्वभाव खरेच एखाद्या निष्पाप अर्भकासारखा होता. गोव्यातल्या खेडेगावातून तो कधी काळी घर सोडून बाहेर पडला होता. कुठल्या तरी बारक्या बारक्या सर्कसमधून कामे करता करताच त्याने झुल्यावरचे काम शिकून घेतले होते. तसे ते काम कठीणच, पण त्याहूनही कठीण होते ते मायेचे माणूस भेटणे. मायकेल एखाद्या चुकलेल्या पोरासारखा सैरभैर झाला होता. तो सर्कशीत आल्या आल्याच कृष्णेने हे ओळखले. याला आपल्या इथले ट्रॅफिकचे काम दाखवून ठेव असे म्हणून मॅनेजरने त्याला तिच्या स्वाधीन केले. त्या क्षणापासूनच जसे काही तिने त्याला आपले मानले. अंधारी रात्र. मायकेल इतर मुलांबरोबर खेळ संपल्यानंतर बाहेर गेला होता. परत आला आणि कंपनीत झोपायला जाऊ लागला. तेव्हा अंधारातूनच त्याची वाट पाहणारी कृष्णा पुढे झाली होती. कुठे गेला होतास? या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी त्याने तोंड उघडले. तेव्हा आलेल्या भपकाऱ्यानेच प्रश्नाचे उत्तर मिळाले. काय होते आहे हे कळण्याच्या आधीच कृष्णेची चपराक त्याच्या गालावर बसली होती. मला माफ कर असे काहीतरी तो तोंडातल्या तोंडात बोलू पाहणार एवढ्यात स्वतःच ओक्साबोक्शी रडत कृष्णेने त्याला जवळ ओढले होते. तिच्या छातीवर डोके ठेवून तोही मनसोक्त रडला होता. त्या दिवसापासून त्याच्या निळ्या डोळ्यातला हरवलेला भाव नाहीसा झाला होता. चेहऱ्यामागचा चुकलेला मुलगा जाऊन त्याची जागा एक निर्धास्त पुरुष घेऊ लागला होता. मात्र तो पुरुष तिच्या आज्ञेत होता. जयवंतासारखा तिला आज्ञा करणारा नव्हता. मोठा बँड आता थांबला होता. लहान स्वरमंडल वाजत होते. कृष्णा बसल्या जागची उठली आणि आरशाशी गेली. मेकअप ठीक झाला आहे ना हे तिने पाहिले. तंग ब्रेसियर्स आणि तंग पॅन्ट आता अधिकच तंग होत आहे तसे तिला वाटले. तिने ती उगीचच खाली ओढल्यासारखे करून कपडे ठीकठाक बसविले. वयाबरोबर आपण थोडे जाड होऊ लागलो आहोत अशी शंका तिला आली. थोड्याच दिवसात आपल्याकडे कुणी पाहिनासे होईल. पण भीती कशाला? मायकेल आहे, मायकेल आहे, मायकेल माझाच आहे. माझ्याशिवाय दुसरीकडे कुठे जाणार तो? मायकेल मला कधीच कंटाळणार नाही. माझे कितीही वय झाले तरी, मी कशीही दिसू लागले तरी, मी काही सर्कशीतल्या इतर मुलींसारखी नाही. त्याच्या मागे गोंडा घोळणारी. आमचं नातं वेगळं आहे, अधिक खोलवर आहे. माझ्यापासून त्याचे मुळी चालणारच नाही. कोपऱ्यात ठेवलेल्या मडक्यातून अर्धा ग्लास पाणी घेऊन कृष्णा ते प्याली. आज मनात कुठेतरी रुखरुख लागली होती. कसली? मन चटकन कबूल करीना. बाहेर पोरांच्या हसण्याचा आरडाओरड्याचा आवाज चालू होता. प्राण्यांची मेलगाडी चालली असणार. त्यानंतर हत्तीचा कार्यक्रम. कार्यक्रमाचा विचार केला तरीही मनाची रुखरुख थांबेना. मायकेल कुठे आहे? नेहमी तो तयारी आटोपल्याबरोबर समोर येऊन उभा राहायचा. नंतर दोघेही तंबूच्या मागच्या बाजूला कॅन्टीन असायचे. तिथे चहा नाही तर कोल्ड्रिंक प्यायची. पण आज आपल्या आयटेमची वेळ व्हायला आली तरी त्याचा पत्ता नाही. दुसरे काही नाही तरी ट्रॅफिकमधला आपला पार्टनर म्हणून तरी त्याने येऊन आपण तयार असल्याचे सांगायला हवे. आणि न यायला त्याला कारण काय झाले असेल? दुपारी तो कुठेतरी गेला होता. आपण त्याची पुष्कळ वाट बघितली, पण तो आलाच नाही. आणि आला तो एकदम शोच्या वेळेस. कुठे गेला होतास विचारले तर एक नाही नि दोन नाही. अवाक्षर न बोलता तो तंबूत तयारीला गेला. जाताना त्याने फक्त मागे वळून पाहिले. त्याच्या चेहऱ्यावर अपराधाची भावना स्पष्ट दिसली होती. दुपारी गेला तरी कुठे होता हा? जाऊ दे, आता त्याचा विचारच करायचा नाही असे मनाशी म्हणत कृष्णा खाली बसली. ट्रॅफिकच्या खेळाचा विचार करू लागली. त्यावरच मन एकाग्र करू लागली. बँडची धून तरारारा तराररम तरारारा तराररम. चौघेजण रिंगणात धावत येऊन मुजरा करतात. 3 वेळा वाकून. टाळ्यांचा कडकडाट. दोराची शिडी. 2 जोड्या 2 बाजूला. मार्था आणि मायकेल, सलीम आणि कृष्णा. झुले, उंच उंच झुले.
सारखे हिंदकळणारे झुले. समोरासमोरच्या झुल्यावर कृष्णा आणि मायकेल समोरासमोर. पण दुपारी गेला कुठे होता हा? झुले, इकडून तिकडे हिंदकळणारे झुले. हिंदकळणारा झुला तोच तर पकडायचा. कनातीचा पडदा बाजूला करून मायकेल आत आला. किती देखणा दिसतो हा या पोशाखात. पांढरा शुभ्र टफेटाचा झगझगीत पोशाख. त्याला जरीची काडी. छातीकडे आणि मांड्यांकडे किती गच्च होतायत हे कपडे याला. एवढी उभारून आलेली छाती. दंडाचा आकारही स्पष्ट कळतोय. आला तेव्हा मांड्या इतक्या भरदार नव्हत्या. मायकेलचे शरीर भरत चालले. अधिकाधिक मर्दानी होत चालले. मायकेल, माझा मायकेल. पण तिने मुद्रा शक्य तेवढ्या रागाची ठेवली. दुपारचा राग इतक्या लवकर गेला असे त्याला देखील वाटता कामा नये. सॉरी कृष्णा, मायकेल म्हणाला. मी तुला काहीतरी सांगायला आलोय. मगाशी बोललो नाही याबद्दल सॉरी. पण माझी परिस्थितीच नव्हती काही बोलण्याची. कुठे गेला होतास तू दुपारी? किंचित कठोरपणाने कृष्णेने त्याला विचारले. तेच सांगतोय. मायकेलचा आवाज थोडा कापत होता. मी माझ्या घरी गेलो होतो. जवळजवळ 10 वर्षांनी सर्कस मायकेलच्या गावी परत येत होती. या गावात मायकेलचे घर होते. तो घर सोडून गेला तेव्हा त्याची आई होती. भावंडे होती. ती अजून तिथेच असतील का त्याला माहीत नव्हते. आज इतक्या वर्षांनी योगायोगाने तो इथे येत होता. पण सर्कस येऊन 8 दिवस झाले तरी त्याला आपल्या घरी जाण्याचा धीर होत नव्हता. कोण जाणे घरी कसं स्वागत होईल? आपला मुलगा सर्कसमध्ये काम करतो हे म्हातारीला कितपत खपेल कुणास ठाऊक. पण शेवटी मायकेलने ठरवले की काय होईल ते हो, पण आज आपण जायचेच घरी. 10 वर्षे होऊन गेली तरी मायकेलचे पाय वाट विसरले नव्हते. ते त्याला घराशी अचूक घेऊन गेले. घराची पुष्कळ पडझड झाली होती. कौले फुटली होती. एका बाजूची भिंत खचल्यासारखी झाली होती. आणि मुख्य म्हणजे घराला कुलूप होते. काय करावे ते मायकेलला कळेना. इतक्या वर्षांनी तो घरी परत येत होता. हे घर आपल्याला नावे ठेवील, शिव्या देईल, पण जवळ घेईल असे त्याला वाटले होते. पण घराने यातले काहीच केले नाही. त्याला दूर ठेवून ते थंडपणे जागच्या जागी उभे होते. त्याने आजूबाजूला पाहिले. चौकशी करण्यासारखे कुणीही दिसत नव्हते. उलट 2-4 तोंडे पाहत होती. ती पटकन आत गेली. काहीच न सुचल्यामुळे मायकेलने घराच्या 4ही बाजूनी हिंडून पाहिले. पुन्हा कोणीतरी आपल्याकडे पाहते असा भास त्याला झाला. पण नीट पाहिले तेव्हा ते पाहणारे कुठेतरी नाहीसे झाले. तो घराच्या मागच्या बाजूला आला. एक छोटे दार होते. त्याला ते दार चांगलेच आठवत होते. त्याची कडी कधीच नीट लागत नसे. दार अर्थातच बंद होते, पण त्याने ते ढकलले. जरा जोर लावताच ते खाडकन उघडले. त्याने आत पाऊल टाकले. आत सगळीकडे धुळीचा थर माजला होता. थोडेसे फर्निचर होते, तेही बरेच मोडतोड झालेले. भिंतीवरची ख्रिस्ताची तस्वीर एका बाजूने वाकडी झाली होती. लहानपणी ख्रिसमसच्या आदल्या रात्री मायकेलचे सारे कुटुंब या तस्बिरीसमोर प्रार्थना करीत असे. एक झाकण निखळलेली ट्रंक समोर उघडी पडली होती आणि एक जुने कपाट. बस, सामान असे फारसे काहीच राहिले नव्हते. तो हे बघत उभा असतानाच त्या बंद घराच्या बाहेरून लोकांच्या कुजबुजण्याचे आवाज ऐकू यायला लागले. मायकेल दचकला. मग त्याच्या लक्षात आले, बाहेरच्या कुणीतरी त्याला घरात येताना पाहिले होते. त्या माणसाने इतरांना बोलावून आणले होते. ते सारे मायकेलविषयी बोलत होते. क्षणाचाही विचार न करता मायकेलने घराच्या माळ्याकडे धाव घेतली. 10 वर्षाचे अंतर जणू पुसले गेले. लहानपणी खेळात लपण्यासाठी तो जसा सामानाआड जात असे तसाच त्या सवयीने तो माळ्यावर गेला. सामान असे तिथे विशेष नव्हते, पण धूळ मात्र चिक्कार होती. 1-2 गंजलेल्या बालट्या, 3-4 फुटके तुटके डबे असे काहीतरी तिथे पडले होते. त्याच्यामागे तो जाऊन दडला. खरे तर त्याला लपायची काय गरज होती? हे घर त्याचेच होते. तो सांगू शकला असता की हे घर माझे आहे, माझे स्वतःचे. पण हा नंतरचा विचार झाला. त्या क्षणी त्याला वाटले की आपण इथे परके आहोत.
ही माणसे आपल्याला परका समजणार आणि आपली विल्हेवाट लावणार. शिवाय आता फार उशीर झाला होता. तो लपल्यामुळेच त्यांचा संशय अधिक पक्का झाला असणार. एवढ्यात दरवाजा उघडला आणि ते सगळे आत घुसले. आता त्यांचा गोंधळ अधिकच स्पष्ट ऐकू येऊ लागला. बापरे, ते त्याला चोर समजत होते आणि चोराला पकडून त्याला जन्माची अद्दल घडेल असे काहीतरी ते करणार होते. भीतीने मायकलच्या पोटात खड्डा पडला. ते कुणीच त्याला ओळखत नव्हते. कदाचित ओळख देऊनही ती त्यांना पटली नसती. 10 वर्षापूर्वी त्यांनी त्याला पाहिले होते, ते 13 वर्षाचा लहान पोरगा म्हणून. आता इतक्या बदललेल्या मायकलला ते कुठून ओळखणार? त्यांचा गोंगाट वाढत गेला आणि मग हळूहळू कमी झाला. या रिकाम्या घरात तो गेला तरी कुठे असेल याविषयी त्यांचा गोंधळ उडला होता. इकडे तिकडे पाहून त्यांनी जमेल तेवढी शोधाशोध केली. मात्र मायकेलचे नशीब जोरावर, म्हणूनच त्यांना माळ्यावर यायची बुद्धी झाली नाही. पण त्यांनी आपल्याला चोर समजावे? मायकेल विचार करू लागला. आपण त्यांच्या हाती लागलो असतो तर आपले काय झाले असते कुणास ठाऊक. आपण चोर आपल्या स्वतःच्या घरात. आता सारे शांत झाले होते. मायकेल धीर करून माळ्यावरून खाली उतरू लागला, पण जिन्याच्या पायरीवर पाय ठेवला. मात्र एक विलक्षण भीती त्याच्या मनात दाटून आली. कसली भीती? अजून ते बाहेर उभे असतील याची? नाही, ती इतकी निश्चित नव्हती. त्याही पलीकडची, अगदी कसलेही स्पष्टीकरण देता येणार नाही अशी ती भीती होती. कारण नुसते पुढे पाऊल टाकायलाच त्याला आता भीती वाटायला लागली होती. काही केल्या त्याचे पाऊल पुढे पडेच ना. असे वाटत राहिले की आपण पाऊल टाकले तर ते पायरीवर ठरणारच नाही. आपण माळ्याच्या जिन्यावरून गडगडत सरळ खाली जाऊ. समजा जिन्यावरून पडलो तरी अशी काय मोठी दुखापत होणार होती. पण ते नुसत्या दुखापतीचे भय नव्हते. खाली उतरणे ही मुळी त्याला अगदी अशक्य गोष्ट वाटू लागली होती. हे भय नुसते त्याच्या मनात नव्हते, तर त्यावेळी ते त्याच्या पावलात उतरले होते. आपण आता दुसऱ्या क्षणी घसरणारच या भीतीने पाऊल नुसते जागच्या जागी खिळूनच बसले होते. त्यावेळी जणू मायकलची त्या पावलावर हुकूमतच राहिली नव्हती. त्याने आपल्या मनाची किती प्रकारे समजूत घातली. एवढे सर्कसमध्ये ट्रॅफिकचे काम करणारे आपण नुसते माळ्याच्या जिन्यावर एक पाऊल टाकायला घाबरतो. कुणाचा यावर विश्वास बसणार? किती वेळ त्या विलक्षण भीतीने पछाडून तो तिथे तसा उभा होता कुणास ठाऊक. बाहेर हळूहळू दुपार टळायला लागली होती. शेवटी त्याच्या मनाने पावलातल्या भीतीशी झगडा करायचे सोडून दिले. अतिशय थकून त्याने तिथल्या तिथे अंग टाकले. जाग आली तेव्हा बाहेर काळोख पडला होता. सारे काही शांत झाले होते. मायकेल उठला आणि माळ्यावरून खाली उतरून आला. खाली येऊन त्याने कानोसा घेतला आणि त्याच्या एकदम ध्यानात आले की आता आपण अगदी सहजपणे माळ्याचा जिना उतरून येऊ शकलो. मग मघाच का पाऊल थबकले होते? मघाच ती भीती कुठून आली होती? पण विचार करायला त्याला आता सवडच नव्हती. शोची वेळ होत आली होती. तो पळत सुटला आणि कसाबसा तंबूत येऊन पोहोचला. कृष्णा त्याची वाटच पाहत होती, पण त्या विलक्षण अनुभवानंतर तो तिच्याशी काही बोलायच्या परिस्थितीत नव्हता. बोल ना काहीतरी. गप्प का तू? अजून राग गेला नाही का? त्याने कृष्णेला विचारले. तुला काय वाटतं माईक? तू मारलेल्या थापेवर माझा विश्वास बसेल? मला इतकी दुधखुळी समजतोस तू? म्हणजे तुला हे खोटं वाटतं? नाहीतर काय. तुझ्यासारखा सर्कसमधला माणूस आणि एका माळ्याचा जिना उतरताना घाबरतो. कुणाचा विश्वास बसेल? विश्वास बसण्यासारखं नाहीच. माझा स्वतःचाही नाही बसत, कारण नंतर त्याच जिन्यावरून मी खाली उतरून आलो. पण वाटतं की माणसाला सुरक्षित वाटेनासं झालं की ही असली विचित्र भीती त्याला पछाडते. कधी नव्हे इतका धोका वाटत होता मला. पहिल्या प्रथम कुणीतरी पकडायला येतंय. आपण सुरक्षित नाही. ही सुरक्षित नसल्याची भावना आहे ना, तिच्यामुळेच मला आधी पाय उचलवेना. नंतर ती गेली म्हणून मला उतरता आलं. कशाचा कशाशी संबंध नाही, काही प्रमाण नाही. पण तरीही काहीतरी बडबडत राहू नकोस. तू काहीही सारवासारव केलीस तरी मला ते पटणार नाही, कृष्णा वैतागून म्हणाली. आणि आता तयार राहायला हवं आपल्याला.
बोलत बसायला वेळ नाही. आयटेम जवळ आला. चेहरा पाडून मायकेल मुकाट्यानं निघून गेला. हत्तीचा आयटेम संपला होता. आता विदूषकांचे कामही संपत आले होते. कृष्णा रिंगणाच्या तोंडाशी जाऊन एंट्रीची वाट पाहत उभी राहिली. का खोटं बोलला हा? आणि थापस मारायची तर ती अधिक चांगली तरी जुळवायची. एकाएकी एक नवाच विचार तिच्या डोक्यात आला. मायकेल आपल्याशी खोटं बोलायला लागला. आपल्यापासून लफवाछफ्फी करायला लागला. कदाचित मायकेलला दुसरी कोणीतरी मुलगी भेटली असेल, आपल्याहून तरुण, कदाचित त्याच्या गावची. चौघांनीही हात मिळवून एकमेकांना विश केले. कृष्णाने मायकेलच्या नजरेला नजर मिळवली. त्याने नजर चुकवली का? की तो भासच झाला? बँड सुरू झाला. चौघेही धावत रिंगणात आली. त्यांनी मुजरा केला. पण याला खोटे बोलायचे कारण काय? म्हणे भीती पावलात उतरली. म्हणे सुरक्षित वाटले नाही म्हणून. म्हणे धोका होता. सुरक्षित वाटले नाही म्हणून काय पाय भीतीने बधीर होतात? नक्कीच याने सगळे खोटे सांगितले. पण का? दोरीच्या शिड्या वरून खाली आल्या. चौघेही यंत्रवत धावत शिड्यांजवळ गेली. चौघांच्या हालचाली 2 प्रकाशगोल टिपत होते. उरलेला सारा काळोख श्वास रोखून ते पाहत होता. मायकेल म्हणाला, त्यात काही तथ्य असेल का? माणसाला सुरक्षित वाटेनासे झाले की ही अशी नाव नसलेली भीती त्याला पछाडते. नक्की मायकेल खोटं बोलत असला पाहिजे. पण का? दुसरी एखादी मुलगी? मग माझे काय होणार? कृष्णा दोरीची शिडी चढून झुल्यावर पोहोचली. बँडवरची धून बदलली. साऱ्या नजरा उंचावर गेल्या. चौघेही आपापल्या झुल्यावर बसली. काही वेळ हवेत एकमेकांचे झुले चुकवत फिरत राहिली. प्रेक्षकांनी टाळ्या वाजवल्या नाहीत. पुढे काय होते हे ते श्वास रोखून पाहत राहिले. मोकळे रिंगण, त्यात जाळे देखील नाही. जीवाचा धोका. तो पत्करून मजेत हवेतल्या हवेत हिंदकळणारे 4 जीव. झुला, कशाची शाश्वती नसलेला, जागच्या जागी हिंदकळणारा. मायकेलला दुसरी कोणीतरी मुलगी भेटली असेल, मग माझे काय होणार? जयवंता सोडून गेला. आता मायकेल जाईल. वय असेच वाया जाते. पुढे काय होणार? असाच कोणी तिसरा येईल, मजा करून जाईल. मग माझी स्वप्ने, संसाराची, सर्कस सोडण्याची, मुलाबाळांची, ती स्वप्ने पुसली जाणार. मग काय होईल? सगळेच अनिश्चित आहे. कालपर्यंत मायकेलची शाश्वती होती. आज तीही नाही. काहीच सुरक्षित नाही. सगळेच धोक्यात आहे. बँडची गत बदलली. मार्थाने झुला सोडला. त्या क्षणी सलीमने हवेत झेप घेतली. मार्थाने झुला अचूक पकडला. माणसांनी फुललेला तंबूतला काळोख. पण एक अवाक्षर नाही. फक्त बँडवरची गत. बाकी कसलाही आवाज नाही. मार्थाने झुला सोडला आणि सलीमच्या झोक्यावर ती अलगद गेली. सलीमने मार्थाचा झोका हवेत पकडला. झुला सारखा इकडून तिकडे, तिकडून इकडे. कशाचीच शाश्वती नाही. काहीच सुरक्षित नाही. आपले काय होणार? काय होणार? कृष्णेची झुला पकडण्याची पाळी आली. तिने झुल्याला पाय अडकवले आणि हवेतल्या हवेत 4 झोके घेतले. तिकडे मायकेलनेही तेच केले. मग मायकेल हवेतल्या हवेतच उलटाच्या सुलटा झाला आणि दुसऱ्या क्षणी त्याने झोका सोडून हवेत झेप घेतली कृष्णाचा झोका पकडण्यासाठी. आणि एकाएकी कृष्णेला काय झाले कुणास ठाऊक. तिचे पाय झुला सोडीस नात. एक विलक्षण भीती तिच्यापर्यंत जाऊन पोहोचली होती. ते पाय झुला सोडायला घाबरत होते. त्यांची हालचाल होईना. मायकेल तिच्या झुल्याच्या दिशेने झेपावला. झुला रिकामा नव्हता. मायकेल गोंधळला, बावरला. दुसऱ्या क्षणी त्याचा पिळदार देखणा देह रिंगणाच्या जमिनीवर कोसळला. जमिनीवर रक्ताचा सडा झाला. प्राण गेले तरी मायकेलचे निळे डोळे सताड उघडेच होते. आणि वर उंचावर हिंदकळणाऱ्या झुल्यावर भीतीने पाय झुल्याच्या दांडीला गच्च लपेटून कृष्णा या टोकापासून त्या टोकापर्यंत असहाय्यपणे झोके घेत राहिली होती. कथा आवडल्यास आपल्या श्रवणकथा या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.